2021 मध्ये कोल्हापुरात सिबिक सिद्धम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची स्थापना झाली. चालू करणं सुद्धा एक लोक म्हणतात की धोकादायक आहे, पण मी तर इन्क्युबेशन सेंटरचा विचार करत होतो की जिथं स्टार्टअप बरोबर काम करायचं आहे. आज त्यांच्या 5,500 स्क्वेअर फूटच्या सेंटरमधून 30 पेक्षा जास्त स्टार्टअप्सना फंडिंग, मेंटरिंग आणि मार्केट रीच मिळाली आहे. कुठलाही व्यवसाय चालू करायचा आपल्याकडे नेटवर्क पाहिजे, भांडवल पाहिजे. नोकियासारखा ब्रँड त्यांना वाटत होतं की आमच्यासारखा ब्रँड जगात कुठलाच नाही आणि हा चालणार. हा पॉडकास्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे इन्क्युबेशन सेंटर सिबिकचे को फाउंडर सूर्यकांत डोडमिसे सरांच्या सोबत. जवळजवळ तो व्यवसाय आम्ही 2003 पासून 11-12पर्यंत 4 राज्यामध्ये केला. 150 इंजिनिअरिंग कॉलेजचे कस्टमर्स ऑल ओव्हर महाराष्ट्र. नवीन स्टार्टअपनी इन्क्युबेशन सेंटरकडे का गेले पाहिजे? फक्त आयडिया असली तरी इन्क्युबेशन सेंटर मदत करू शकतात का? आणि स्टार्टअपचं सगळं हॅकॅथॉन असेल, त्याच्यामध्ये आयडियाथॉन असेल, अशा टाईपचे आयडियाथॉन हॅकॅथॉन आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा घेतो. अवेअरनेस क्रिएट करतो. इन्क्युबेशन सेंटर स्वतः पैसे कसे कमवतात या मुद्द्यावरती आम्ही चर्चा केली आहे. 65 वर्षापर्यंतच्या लोकांनी आतापर्यंत स्टार्टअपमध्ये आमच्याकडे एन्क्वायरी केली आहे. त्यातले चांगले आहे, त्यांनी बिझनेस स्टार्ट पण केला आणि चांगल्या पद्धतीने पुढे ग्रो पण. आणि पहिल्या वर्षी ते प्रोडक्ट लॉन्च केलं तर पहिल्या वर्षी टर्नओव्हरचा 100 कोटी झाला. हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सो आम्ही नवीन मराठी उद्योजक आपल्यापर्यंत घेऊन येऊ. तर आता आपण सुरुवातीला चालू करूया की तुमची इन्क्युबेशन सेंटरला म्हणजे इन्क्युबेशन सेंटर सुरुवात करायच्या अगोदरची जर्नी तुम्ही काय व कसे चालू केलं साहेब? ओके. काय मोठं होता की तुम्हाला इन्क्युबेशन सेंटर चालू करू वाटलं वगैरे? त्याच्या अगोदरची जर्नी काय होती तुमची? ओके ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी सर्वांना तुम्हाला थँक्यू देतो, कारण तुम्ही हा एक स्टार्टअपमधला जो स्टार्टअप पल्स जी आहे, स्टार्टअपला ॲक्च्युअली पल्स लागते, येस ती इम्पॉर्टंट असते. त्यासाठी तुम्ही पॉडकास्ट करता, त्याबद्दल तुम्हा दोघांना मी हार्दिक आभार मानतो आणि खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या देशामध्ये गरज काय आहे, त्या गरजेनुसार आपण कसं हे जायचं, त्यासाठी मी थोडासा अभ्यास करतो. ओके. त्यावेळी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं एक मोटिव्ह होतं की आपण कुठल्या तरी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये यावं किंवा आपली स्वतःचं काहीतरी बिझनेस उभा करावा. म्हणून मी इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी R&Dचं इंजिनिअरचं मला पद मिळालं असताना सुद्धा मी सेल्स सर्व्हिस निवडली. हे थोडंसं डोक्यात होतं की आपण जास्तीत जास्त, कारण कसं कुठलाही व्यवसाय चालू करायचा तर आपल्याकडे एक नेटवर्क पाहिजे, भांडवल पाहिजे, लोकांचा मोठं संग्रह पाहिजे. आपलं इंजिनिअरिंग कोणत्या फील्डमध्ये झालं? माझं इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंग झालं आहे. नंतर मी M.Tech पण केलं. ओके. हे करत असताना मग मी माझा स्वतःचा जॉब मी पुण्यामध्ये घेतला आफ्टर इंजिनिअरिंग, आणि नंतर 3 वर्ष मी जॉब केला वेगवेगळ्या फील्डमध्ये. त्यामध्ये टॉपमध्ये VLSI इंजिनिअरिंगमध्ये काम केलं, डिझाईनमध्ये काम केलं, सेल सर्व्हिसमध्ये सुद्धा काम केलं. आणि त्यानंतर मी ज्यावेळी हैदराबादला गेलो त्यावेळी मी माझं एक पुस्तक वाचलं. मी APJ अब्दुल कलाम सरांना खूप फॉलो करतो. त्यांचं विंग्स ऑफ फायर नावाचं नवीन बुक चालतं, तो सडनली मला ते वाचनात आलं. आणि नेमकं त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी सकाळी मी कंपनीला रिझाईन दिली की नाही, मी सर माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार. सडनली तुम्ही बुक वाचला आणि कॉर्पोरेट येस जॉब इच्छा होतीच पूर्वीपासून की बिझनेस करायचं, पण ते बरोबर ते मोटिवेशन त्यावर निर्माण झालं आणि तिथं मी रिझिग्नेशन देऊन 2003ला आमचा स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्यामध्ये मेगाकोर सिस्टीम्स अँड सोल्युशन नावाची कंपनी इस्टॅब्लिश केली. त्यामध्ये आम्ही सगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी लॅब्स म्हणजे मायक्रोप्रोसेसर, मायक्रोकंट्रोलर, VLSI डिझाईन, म्हणजे असं होतं की नवीन टेक्नॉलॉजी काय आली तरी आमच्याकडे असायचे. अशा पद्धतीने आम्ही तो व्यवसाय चालू केला. इंजिनिअरिंग कॉलेजना ते येस, जवळजवळ तो व्यवसाय आम्ही 2003 पासून 11-12पर्यंत 4 राज्यामध्ये केला. जवळ 150 इंजिनिअरिंग कॉलेज आमचे कस्टमर्स होते ऑल ओव्हर महाराष्ट्र. मी सगळं करत असताना लक्षात आलं की 12-13ला म्हणजे साधारणतः ह्या पिरियडमध्ये सडनली आमचा बिझनेसच डाऊन झाला. म्हणजे आमचा सेल जवळजवळ 0 झाला आणि 1.5 वर्ष 0 रुपये सेलमध्ये आम्ही काम केलं. तर माझ्या जवळ 15 इंजिनियर्स होते, जवळ बाकीचे मिळून 20 लोकांचा सेटअप होता कोल्हापूरमध्ये. ते सगळं सडनली मला बंद करावं लागलं आणि 1.5 वर्ष ते सस्टेन केल्यामुळं मलाच माझ्या ह्याच्यावरती लोन झालं, ठीक आहे, कर्ज झालं. कारण त्या मुलांना सगळ्यांना जॉब मिळेपर्यंत मी माझा व्यवसाय तसाच ठेवला. ज्यावेळी जॉब मिळाल्यानंतर मी ते सगळं क्लोज केलं. मग आणि विचार केला की अरे यार, परत कुठल्या तरी कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये जॉईन करण्यापेक्षा आपली अतृप्त इच्छा काय की आपलं स्टार्टअप असावं की पुढं काय तर जावं. मला फक्त विचारायचं की ते सडनली बंद झालं, मग ते असं काय कारण? त्याच्या पाठीमाग असं होतं की कोणत्याही उद्योगानं किंवा स्टार्टअपनं नवीन उद्योग उभा करायचा, त्यामध्ये आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्लॅन ए आणि प्लॅन बी असावा. 2 गोष्टी आहेत. एखादं फेल्युअर झालं तर सडनली आपला प्लॅन बी पण कुठंतरी प्लॅन बी त्या दिवसापासून चालू उपयोग नाही. त्या
त्याच्या अगोदरपासून कुठेतरी त्याचं रोपटं लिहिलं तयार असलं पाहिजे. म्हणजे काय, एक व्यवसाय तुमचा एक चांगल्या पद्धतीनं चालू होता. आता मी जसं 2009ला जर मी हा विचार केला असता की आपल्याकडे अजून एक कुठला तरी बिझनेस असायला पाहिजे की जो हा एखाद्या वेळेस सायकल क्लोज झाली तर आपण नवीन बघा. कारण त्यावेळी कोण असं मेंटरशिप किंवा अशा काही प्रकार नव्हता. आपणच शिकायचं, आपणच पडायचं, आपण परत यायचं, हा सगळा उद्योग आमचा चाललेला असायचा. मग त्या ह्याच्यामुळं इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्सचं ॲडमिशन खूप झिरो झाले. ठीक आहे, जवळजवळ झिरो झाले. त्यामुळं परचेस आमचा थांबला. आणि नंतर मग मी प्लॅन बी शोधला. त्यावेळी सुद्धा मी चांगली ऑर्डर काढली होती MIDC म्हणून प्रोडक्ट डेव्हलपमेंटची, पण मला ती सुद्धा 6 महिने सस्टेन करता येईल म्हणून ते सुद्धा बंद केलं. आणि मग मी विचार केला की आपण एखाद्या स्टार्टअप जर्नीमध्ये काम करूया. आणि आपलं एक बॅकग्राऊंड बघितलं तर एज्युकेशन सेक्टरमध्ये आपलं भरपूर कनेक्ट आहे. आणि ज्या तरुणांना आपण आपला जो प्लॅन फेल झाला आहे तर त्याच्यासाठी आपण त्यांना मदत करणे, जेणेकरून मोटिवेट करूया की त्यांचं स्टार्टअप चांगल्या पद्धतीनं ग्रो होईल, टेक्नॉलॉजी चांगल्या पद्धतीने बिल्ड होतील. आणि ते आपल्याच एरियामध्ये, म्हणजे मी जॉब सोडताना सुद्धा हा विचार केला होता की जिथं मी शिकलोय त्या एरियामधल्या डेव्हलपमेंटसाठी आपण काम करावं. म्हणून मी ह्या जर्नीमध्ये एंट्री केली. आणि त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की इन्क्युबेशन सेंटर हा एक सपोर्ट सिस्टीम आहे. ही 2014ची गोष्ट सांगतो तुम्हाला की इन्क्युबेशन सेंटर हा फ्युचर आपल्या इंडियाला आहे. जसं अमेरिकेनं प्रगती केली कशी स्टार्टअप इकोसिस्टीममुळेच त्या देश जगामध्ये प्रगतशील देश बनला. तर आपण जॉब ओरिएंटेड जास्त बघतो, आपल्या आईवडील ते शिकवतात. त्याच्यापेक्षा मी विचार केला की आपण आपले जे स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योर इकोसिस्टम आपल्या यामध्ये तयार करायचा प्रयत्न केला तर वेस्टर्न महाराष्ट्र हा स्टार्टअप कसा होऊ शकतो हा एक ऑब्जेक्टिव्ह घेऊन मी 2014 पासून ह्या सेंटरमध्ये एंट्री केली. ते मेन आपण कोल्हापूरमध्ये सुरुवात. येस, कोल्हापूरपासून सुरुवात केली. सुरुवात केल्या बस तुम्हाला काय चॅलेंजेस आले की इन्क्युबेशन सेंटर सुरुवात केल्यावर आपल्याला हे चॅलेंजेस आले किंवा स्टार्टअप अप्रोच कसे करायचे? करेक्ट. किंवा मराठी मुलांना माहितच नाही की इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय, हा थोडा चॅलेंजिंग पार्ट असणार. हो, बरोबर आहे. त्याच्या अगोदर थोडीशी बॅकग्राऊंड हिस्ट्री सांगतो की 2014ला ज्यावेळी मी हा विचार केला की स्टार्टअप इकोसिस्टमसाठी आपण काम करावं, त्यावेळी मला सुद्धा आता ऑलरेडी मी लॉसमध्ये होतो आणि उलटी जर्नी आणि परत इन्क्युबेशन सेंटरची, नॉट स्टार्टअप. म्हणजे स्टार्टअप चालू करणं सुद्धा एक लोक म्हणतात की धोकादायक आहे, पण मी तर इन्क्युबेशन सेंटरचा विचार करत होतो की जिथं स्टार्टअप बरोबर काम करायचं आहे. त्यावेळी मग थोडासा एक मिडल जर्नी मी चॉईस केला की आपण असं एक मिक्स मॉडेलमध्ये काम करूया. मी तो अनुभवाचा उपयोग की आपण एखाद्या इन्स्टिट्यूशन बरोबर टायअप करायचं की त्यांना सांगायचं की मी अशा पद्धतीचे इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला इस्टॅब्लिश करून देतो आणि इनहाऊस स्टार्टअप इकोसिस्टम आपल्या कॉलेजमध्ये उभा करून देतो. हा मी विचार केला. आणि ते माझे पूर्वीचे क्लायंट होते, त्यामुळे मी 4-5 कॉलेजना मी स्वतः प्रेझेंटेशन दिलं की माझा जो पगार आहे मी स्वतः आणून देतो तुम्हाला आणि ही इकोसिस्टम मला बिल्ड करायची. अशा पद्धतीनं मी केलं. आणि मी कोल्हापूर सोडून मला जायची इच्छा होती कारण फॅमिली इथं होती. त्यामुळे मी विचार केला की राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे आहे, ज्याला व्हिजन आहे ज्या कॉलेजला आपल्या एरियामध्ये, त्या कॉलेजमध्ये सुद्धा मी प्रेझेंटेशन दिलं. आणि तिथल्या डॉक्टर सुषमा कुलकर्णी मॅडम ज्या डायरेक्टर होत्या त्यावेळी, आणि त्यांनी माझं मॉडेल लगेच ॲक्सेप्ट केलं आणि मी स्टार्ट केलं. मी त्यामध्ये इनहाऊस इन्क्युबेशन सेंटर हे स्टार्टअप सपोर्ट सिस्टमसाठी मी RITमध्ये चालू केलं. तुमच्या इन्क्युबेशनचा पहिला प्रोजेक्ट होता? हा, माझा पहिला इन्क्युबेशन सेंटरचा प्रोजेक्ट होता. ओके. मग त्याच्यामध्ये मला थोडंसं रोल मॉडेल काय मिळालं की मी एक पेरोलवरती काम करत होतो. एक मग माझं मंथली जे काय लागणार आहेत त्या गोष्टी मला मिळाल्या. दुसरी गोष्ट जी आहे की ज्याच्यामध्ये माझं इन्कम पण जनरेट होतं आणि आपण एक नवउद्योजकांसाठी काहीतरी इकोसिस्टम बिल्ड करतो. हे थोडंसं मॉडेल माझं सेट होण्यासारखं होतं म्हणून मी ते मॉडेल सिलेक्ट केलं. आणि त्यावेळी मी 2015ला मी त्यांना लिहून दिलं होतं की 2019-20 पर्यंत मी काय करणार. बरोबर, ठीक आहे. मग त्यामध्ये काही स्टार्टअप्स उभा केले, ते काही रिसर्च फंडिंग आणता येईल, फॅकल्टीला सपोर्ट करता येईल. दुसरी गोष्ट इन्क्युबेशन सेंटरला फंड जनरेट करता येईल. ह्या पद्धतीनं आम्ही तिथं काम करायला चालू केलं. आणि सक्सेसफुली मी 2021 पर्यंत तिथे काम केलं. आणि जवळजवळ 7 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्या तिथे. दुसरी गोष्ट आपण 5 कोटी फंडिंग पण महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी तिथे मिळालं. R&Dला जवळ 3-4 कोटी आणले. अशा पद्धतीनं आपण तिथे इकोसिस्टम पूर्णपणे बिल्ड केली. स्टार्टअपला हेल्प झाली, प्लस स्टार्टअपला फंड रेज करून दिले. आणि त्याच्यातून आम्ही मग तो एक एक्सपिरियन्स झाला माझा. आणि त्यावेळी मग माझ्या लक्षात आलं काय की अरे आपण आता ह्या एका इकोसिस्टममध्ये न राहता ही ब्रॉड घेऊन कशी नेता येईल, ग्लोबली कसं घेऊन जाता येईल. मग त्यासाठी मला काय झालं होतं की मला प्रायव्हेट मोडमध्ये येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मग मी काय केलं की मग मी इन्व्हेस्टरना सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी मी पिच केलं. कारण त्यावेळी सुद्धा एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आज जे सिबिक्स आहे 5,500 स्क्वेअर फीट तेवढं मला उभा करता येत नव्हतं. म्हणून मी त्यावेळी थोडंसं लोकांना कळायला लागलं की 2020-21ला की स्टार्टअप असतं. मग मी पिच केलं आणि आमच्याबरोबर माझे मित्र श्री पारस ओसवाल म्हणून आहे तिथल्या ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचे मेन ओनर, त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रतीक ओसवाल, हे दोघं मिळून आम्ही हा सध्या उद्योग 2021ला आम्ही हा सिबिक बिझनेस इन्क्युबेटरची स्थापना केली. येस. आणि ते सिबिक बिझनेस इन्क्युबेशन सेंटर जे आहे हे बेसिकली मॅच्युअर्ड स्टार्टअपसाठी जास्त काम करतो. मॅच्युअर्ड स्टार्टअप म्हणजे काय की ज्या स्टार्टअपचा जो रेव्हेन्यू आहे
तो अर्ली स्टेजमध्ये आणता येईल अशा पद्धतीचे स्टार्टअप आम्ही आमच्याकडे घेतो. ओके. आणि जे काही स्टुडंट स्टार्टअप आहे ते त्या कॉलेजच्या आम्ही इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्यांना सपोर्ट करू. अशा पद्धतीनं हा जर्नी आमचा सध्या ओके. चालू आहे. मग तर आता आपल्याला हाच प्रश्न पडला असेल सगळ्यांना की इन्क्युबेशन सेंटर म्हणजे काय. आतापर्यंत जर्नी आपण समजून घेतली 10 मिनिटांमध्ये. आता इन्क्युबेशन सेंटर नेमकं काय असतं, हां म्हणजे बेसिकली मॉडेल हे इंडियामध्ये कधी आलं इन्क्युबेशन सेंटरचं. हां, इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना ही भारतामध्ये मागच्या 5-10 वर्षापासून ती जास्त स्कोप क्रिएट झाला त्याचा. पण पूर्वीपासून थोडीशी होती किंवा 1982 पासून जे भारतामध्ये थोडंसं ते इकोसिस्टमचं हे करत पण तेवढी स्प्रेड झाली नाही. पण 2014ला ज्यावेळी हे नवीन सरकार आलं आणि त्यांनी बाहेरच्या देशांचा अभ्यास करून ही नवीन इकोसिस्टम तयार केली आणि त्यामध्ये नीती आयोगची जी स्थापना केली, थिंक टँक, भारताचा थिंक टँक नीती आयोग आहे, त्याच्यातून मग ही इकोसिस्टम खूप चांगल्या पद्धतीने पुढं ग्रोथ चालली आणि इन्क्युबेशन सेंटर ही संकल्पना जास्तीत जास्त भारतामध्ये तयार होत चालली. आणि ह्या संकल्पनेमुळं काय झालं की स्टार्टअप अट्रॅक्ट होत चालल्या. आणि इन्क्युबेशन सेंटरचा बेसिक रोल काय आहे की आता आपण बघितलं की पारंपरिक उद्योगामध्ये आपले जे तरुण जातात, म्हणजे माझं स्वतःचं एक्झाम्पल जर घेतलं की आपण स्वतः शिकतो, आपण स्वतः बिझनेस तयार करतो, परत प्रोडक्ट तयार करतो, हे करतो, विकतो, पण त्याच्यामध्ये जे बारकावे आहेत ते बारकावे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण काय करतो की एखादी गोष्ट करत असताना आपण एकाच डायरेक्शनने विचार करतो. म्हणजे प्लॅन कसा असावा नेक्स्ट 5 वर्षा वगैरे, 5 इयर्स प्लॅन असेल किंवा त्याचं बिझनेस मॉडेल असेल, कस्टमर ॲक्विजिशन कसं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्यावेळी अभ्यास नसतो. आणि ते नसल्यामुळे काय होतं की आपल्याला वेळ खूप लागतो. ओके. म्हणजे आपलं जे स्टार्टअप आयडियापासून मार्केटमध्ये रीच व्हायला जो वेळ आहे तो खूप जास्त जातो. मग त्यामध्ये इन्क्युबेशन सेंटर हा जो रोल आहे हा रोल खूप चांगल्या पद्धतीने निभावतं. त्यामध्ये सपोज तुमची आयडिया असेल तर आयडिया जर इन्क्युबेशन सेंटरमध्ये घेऊन गेला तर त्याचं पूर्णपणे मार्केट रिसर्च करून, त्याचं ब्रँडिंग करून, त्याला पूर्ण मार्केटमध्ये आणणं, त्याचं नेटवर्कचं, इन्क्युबेशन सेंटरमध्ये नेटवर्क असतात, मेंटर्स असतात, त्याचा अभ्यास, यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्सचा वापर करून स्टार्टअप कमीत कमी वेळेमध्ये सक्सेस होतं. ह्या सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे आता काय स्टार्टअपला आयडिया असेल त्याचं मार्केटमध्ये प्रोडक्ट डेव्हलप करणं, मार्केटमध्ये रिच आउट करणं, कस्टमर ॲक्विजिशन करणं, त्यांना टेंडरसाठी मदत करणं, या सगळ्या स्टेप्स आहेत. त्या सगळ्या स्टेप्स इन्क्युबेशन सेंटर आपल्याला मदत करतात. गायडन्स वगैरे भेटू शकतं. मग आता इन्क्युबेशन सेंटरचं एक्झॅक्टली रेव्हेन्यू मॉडेल काय असतं. स्टार्टअप जर तुम्हाला अप्रोच झाला एखादा तर ॲक्च्युअली रेव्हेन्यू मॉडेल काय आहे. आता बेसिकली आमचं जे सिद्धम इनोव्हेशन बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे याला आम्ही सिबिक बिझनेस इन्क्युबेटर म्हणतो. तर ह्यांचं आमचं स्वतःचं बिझनेस मॉडेल आहे. ह्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत. फर्स्ट इज मी सांगितल्याप्रमाणे मॅच्युअर्ड स्टार्टअपबरोबर आम्ही काम करतो. बरोबर, ठीक आहे. आता ह्या इन्क्युबेशन सेंटरला 3 वर्षे कंप्लीट झाले. हे 4थ्या वर्षामध्ये आपलं इन्क्युबेशन सेंटर गेलेलं आहे. बरोबर. या 3 वर्षांमध्ये आम्ही बघितलं तर आम्ही 30+ स्टार्टअप आम्ही उभा केले त्या आयडियापासून पूर्णपणे त्याला मार्केटमध्ये जाण्यापर्यंत. मग ह्या सगळ्या सपोर्ट सिस्टीममध्ये आमचं एक रेव्हेन्यू मॉडेल आहे. ते रेव्हेन्यू मॉडेल 3-4 प्रकारे आम्ही डिवाईड करतो. म्हणजे बेसिकली आमचा एक बेसिक अप्रोच काय आहे की स्टार्टअप सक्सेस झालं तर आपल्याला पैसे मिळणार, स्टार्टअप फेल झालं तर आपल्याला पैसे मिळणार. म्हणून हा अप्रोच ठेवून आम्ही त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही आमचं रेव्हेन्यू मॉडेल डेव्हलप करतो. फॉर एक्झाम्पल काय की एखाद्या स्टार्टअपची आयडिया खूप चांगली आहे, त्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे नसतील तर आम्ही आयडियापासून इन्व्हेस्टमेंट करतो आणि इन्व्हेस्टमेंट करून त्याला मार्केट रिच आउट करून देतो. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये आम्ही इक्विटी मॉडेलमध्ये काम करतो. साधारण 2.5% to 8%, 8.5% पर्यंत आम्ही इक्विटी मॉडेलमध्ये घेतो. फॉर एक्झाम्पल आमच्याकडे डॉकबॉट नावाची कंपनी आमच्याकडे जे हेल्थकेअरमध्ये काम करते ते आले. म्हणजे जे आयडिया होते मग त्यांना आम्ही प्रोटोटाईप करायला मदत केली. प्रोटोटाईप करायला मदत केली तर जवळजवळ 3 वर्षानंतर आत्ता त्यांचं प्रोडक्ट लॉन्च झालं आहे. म्हणजे त्यांनी हेल्थकेअरमध्ये काय प्रोडक्ट लॉन्च केलं की डॉक्टरांच्या समोर जी काही गर्दी असते पेशंटची, ते पेशंटची गर्दी कमीत कमी करून त्यातला प्रॉब्लेमॅटिक पेशंट कोणता आहे तो लवकर आयडेंटिफाय करून डॉक्टरच्या डेस्कवरती माहिती पाठवणं. 300 लोकांना जर त्याला पूर्ण ओपीडीला दिवस जात असेल ते 3 ते 4 तासात ते मशीन सगळं पूर्ण डेटा डॉक्टरच्या डेस्कपर्यंत पाठवतं. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक फायदा काय आहे की ते मशीन त्या पेशंटला काय काय प्रिकॉशनरी मेजरमेंट घ्यायला लागतात किंवा आता त्याच्या एक्झिस्टिंग रिपोर्टवरून प्रोबॅबिलिटी त्याला कोणकोणते पुढचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात बॉडीचे, थोडक्यात मलेरिया होता किंवा नाही, हे सगळ्या गोष्टी ते मशीन सांगतं. तर अशा टाईपच्या ह्या स्टार्टअपमध्ये आम्ही इक्विटी मॉडेलमध्ये काम केलं. अशा बऱ्याच स्टार्टअप आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये करतो की सपोज आता त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बसून आम्ही ठरवतो किंवा 5%, 10% रेव्हेन्यू आपण एकत्र म्हणून हा प्रोजेक्ट करूया. हा एक रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल आहे. बिझनेस शेअरिंगमध्ये पण आम्ही एखादा बिझनेस आणून देतो, आम्ही त्यामध्ये शेअरिंग करतो. आमची कोवर्किंग स्पेस आहे, याच्यामध्ये आम्ही क्युबिकल्स किंवा आमच्या याच्यामध्ये आम्ही लोकांना कोवर्किंग स्पेस सिंगल सीटपासून हे केलं, त्याच्यातून सुद्धा आम्हाला रेव्हेन्यू मिळतो. आणि याच्याबरोबर दुसऱ्या गोष्टीचे आम्ही स्टार्टअपना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो की स्टार्टअप इंडिया रजिस्ट्रेशन देणं, सर्टिफिकेशन किंवा त्यांना फंडिंगला मदत करणं, बिझनेस मॉडेल तयार करणं, ब्रँड तयार करणं, याच्यामध्ये दुसरी गोष्ट फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करणं, या सगळ्या सर्व्हिसेसमधून आम्ही आमच्या अर्निंग करतो. आणि लास्ट बट लिस्ट आमच्याकडे अजून एक मॉडेल आहे जे आम्ही इन्स्टिट्यूशनबरोबर काम करतो. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या इन्स्टिट्यूटला स्वतःचं इन्क्युबेशन सेंटर, जसं मी RITला आम्ही फंडिंग करून दिलं
तर स्वतः इन्क्युबेशन सेंटर जर त्यांना इस्टॅब्लिश करायचं असेल त्याच्यामध्ये सुद्धा आमचा 1 वर्षाचा प्लॅन आहे, 2 वर्षाचा प्लॅन आहे, 5 वर्षाचा प्लॅन, ह्यामध्ये आम्ही आमचं बिझनेस मॉडेल आम्ही त्यामध्ये काइंड ऑफ सबस्क्रिप्शन इयरली आम्ही त्यांना प्रपोजल देतो आणि त्याच्यावरती आमचं बिझनेस मॉडेल रन होतं. ओके. आता आपल्याकडे किती इन्स्टिट्यूट आहेत? आमच्याबरोबर आत्ता जवळजवळ 30+ इन्स्टिट्यूट आमच्याबरोबर काम करतात आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या. ओके. आणि जवळजवळ आत्तापर्यंत आमच्या सिबिक बिझनेस इन्क्युबेशन सेंटरमधून 30पेक्षा जास्त कंपनीज आता इथून बाहेर पडलेले आहेत. काही चांगल्या पद्धतीने काम करतात 3 वर्षामध्ये. आता 3 वर्षामध्ये. पण याच्यामधले काही तुम्हाला यूज केसेस सांगतो की याच्यामध्ये आमच्याकडे पहिली जी स्टार्टअप झाली त्यामुळे तुम्हाला दिसेल याच्यामध्ये R&T रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करते. म्हणजे त्याच्या 2 फाउंडर्स आहेत. म्हणजे त्यामध्ये प्रतीक पवार आहे, विश्वजित खाडे आहे. ह्या दोघांनी ती कंपनी ग्रो केली. आयडियापासून पूर्ण चांगल्या लेवलला आणली. आज बघितलं तर करोडो रुपयाचा त्यांचा टर्नओव्हर कोल्हापूरसारख्या ठिकाणी आहे. ठीक आहे. बऱ्याच गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये ते काम करतात. यांना आम्ही कोवर्किंग स्पेस देण्यापासून त्यांना लागणारं नेटवर्क, गव्हर्नमेंट कनेक्टिव्हिटी किंवा कुठली मदत लागेल ते आम्ही एकत्र इंटिग्रेटेड त्यांना काम करतो आपल्या इन्फॉर्मेशन सेंटरमधून. याचबरोबर आम्ही आपल्या देशाचा जो प्रॉब्लेम आहे काय की वेस्ट मॅनेजमेंट, की आपल्या देशामध्ये हा कार्बनचं खूप प्रमाण वाढत आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी आम्ही फोकस्ड असे आमच्याकडे स्टार्टअप उभा केले आहेत. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर बघितलं ग्लॅशियर ई वेस्ट मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट कलेक्शनपासून त्याचं रिसायकलिंग पूर्ण मेटल एक्स्ट्रॅक्शनपर्यंत तो प्रोजेक्ट काम करतो. विटेला आहे. त्यामध्ये परत प्लास्टिकपासून फ्युएल अप टू डिझेल कॅटेगरीज आम्ही तयार करून सगळं पूर्ण जनरेटरला टेस्ट केलं, ट्रॅक्टरला टेस्ट केले. अशा पद्धतीचं स्टार्टअप जे आहे ते मराठी इको सोल्युशन सांगलीमध्ये आहे. ते काम करतं. ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्यामध्ये नांद्रे ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे ती काम करते. नॅनो टेक्नॉलॉजी वापर करून त्यांनी ऑर्गॅनिक वेस्टपासून फर्टिलायझर तयार केलं. दुसरा आपल्या ह्याच्यामध्ये अजून एक स्टार्टअप आहे सुमित पवार म्हणून, की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की वातावरणाचा जो पोल्युटेड एअर आहे तो पोल्युटेड एअर त्याचं मशीन घेतं आणि त्याला फिल्टर करून प्युरिफाईड एअर बाहेर टाकतं. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे सगळ्या प्रकारचं जे काही ग्रीन एनर्जीसाठी ज्या काही गोष्टी लागतात आपल्या देशासाठी त्यामध्ये सुद्धा आम्ही फोकस करून अशा टाईपचे स्टार्टअप सुद्धा उभा केलेले आहेत जे त्यांचे रेव्हेन्यू आता खूप चांगल्या पद्धतीने काम घेतात. मला आता विचारायचं झालं तर एखाद्या स्टार्टअपनं इन्क्युबेशन सेंटरकडे यावं का आणि ती गरज किती आहे? येस. तर स्टार्टअपने नक्कीच इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच करायलाच पाहिजे. का? कारण ज्यावेळी ते इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच करतात त्यावेळी आमचा अनुभव असा आहे की त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढते चांगली. बरोबर. ठीक आहे. का कॉन्फिडन्स लेवल वाढते की आमच्यासारखे जे मॅच्युर्ड मेंटर्स आहेत ते मेंटर्स इथं असतात आणि दुसरी गोष्ट काय की त्यांना कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही तिथे इन्क्युबेशन सेंटरमध्ये. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता आम्ही कशी सर्व्हिसेस देतो की जेणेकरून त्यांना इथं आल्यानंतर त्यांना काय फायदा होतो की आमचं बिझनेस मॉडेल आम्ही त्यांच्याकडून अंडरस्टँड करून घेतो. काय चेंजेस लागले असेल तर आम्ही त्यांना सांगतो. जोपर्यंत त्यांचं प्रॉपर बिझनेस प्लॅन किंवा बिझनेस मॉडेल तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना पैसे चार्ज करत नाही. जे बाहेर प्रोफेशनलकडे तो गेला तर पहिल्या दिवसापासून त्याला पैसे द्यावे लागतात. बरोबर आहे. आणि एखाद्याची स्टार्टअप आयडिया चांगली असेल तर आम्ही त्याला स्पेस देतो. प्लॅटफॉर्म काय त्याला बाहेर भाड्यानं जागा घ्या, डिपॉझिट द्या असला पण काही प्रकार येत नाही. म्हणजे अशा टाईपच्या ज्या काय सर्व्हिसेस आहेत त्याला लागणार फंडिंग, गव्हर्नमेंट ग्रँट्स. आता आम्ही जवळ 6-7 स्टार्टअपना आम्ही आत्तापर्यंत जवळ 1.5 ते 2 करोड आम्ही फंडरेजिंग करून दिलं आहे गव्हर्नमेंटकडं. आणि अशा पद्धतीच्या सगळ्या सर्व्हिसेस या स्टार्टअपना इथे मिळतात. त्यामुळे स्टार्टअप इथे आल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये ते मार्केटमध्ये पोहोचतात. हा ॲक्च्युली बिझनेस मॉडेल जे आहे जे इन्क्युबेशन सेंटरमध्ये इस्टॅब्लिश झालेलं असतं त्याचा हा फायदा नक्की स्टार्टअप नव्हतो. त्यामुळं जनरली कोणत्याही स्टार्टअपनी जर त्याचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवोद्योजक असतील त्यांनी इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच करणं हा त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. कारण त्यांना कमी वेळेमध्ये सगळ्या सर्व्हिसेस मिळून तो मार्केटमध्ये रीच होतो. आणि दुसरा एक काय फायदा होतो की तो फेल आहे का सक्सेसफुल आहे हे लगेच त्याला कळतं. हा त्याचा मेन ॲडव्हान्टेज. ओके. त्याला इन्क्युबेशन सेंटर त्या पद्धतीने त्याला हेल्प होते. येस. हां. मग आता तुम्ही म्हटला स्टार्टअपला एवढी गरज आहे इन्क्युबेशन सेंटरची. मग इन्क्युबेशन सेंटर आपल्या आता महाराष्ट्रामध्ये इन्क्युबेशन सेंटरची संख्या वाढावी असं काळाची गरज आहे का? इन्क्युबेशन सेंटर हे असायलाच पाहिजेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे गव्हर्नमेंटने सुद्धा बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड एक 20-22 इन्क्युबेशन सेंटर्स आहेत की ज्यांना 5 कोटी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने दिले आहेत. आमचं इन्क्युबेशन सेंटर हे बूस्टॅपड आहे. आम्ही स्वतःचे फंड क्रिएट करून केले आणि हा जो इन्क्युबेशन सेंटर आहे हा अशा टाईपचा इन्क्युबेशन सेंटर तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही जो स्वतः पैसे घालून सगळं केलं आणि सस्टेनेबल मोडमध्ये पोहोचलेला आहे. तर अशा टाईपची इकोसिस्टीम ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असायलाच पाहिजे आणि तरच त्या स्टार्टअपला तिथल्या लोकल इकोसिस्टीममध्ये काम करता येईल आणि त्या पद्धतीने ती आता दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रात बघितली तर तसे इन्क्युबेशन सेंटर नाही, कमी दिसतात, खूपच कमी आहेत तसे. पण स्टार्टअपची रिक्वायरमेंट जर जास्त आली किंवा इन्क्युबेशन सेंटर जास्त वाढले तर हे इकोसिस्टीम त्या लोकल एरियामध्ये चांगल्या पद्धतीनं आता ग्रो होऊ शकते. बघितलं तर प्रत्येक खेड्यात प्रत्येक मुलाकडे काहीतरी आयडिया आहे पण त्यांना प्लॅटफॉर्मच सापडत नाही. मग त्यांनी
कसं अप्रोच करायचं आता याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी स्टेप काय असतील त्याला इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच करायचं म्हणजे तुमच्याकडे बेसिकली आता आम्ही काय करतो, आम्ही आमचे पण प्रोग्राम्स असतात वेगवेगळे, आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हमध्ये भाग घेतो. आमचे स्वतःचे इनिशिएटिव्ह असतात, आमचे वेगळे मार्केटिंगचे प्रोग्राम्स असतात. आम्ही स्टार्टअपचं सपोज हॅकॅथॉन असेल, त्याच्यामध्ये आयडियाथॉन असेल, अशा टाईपचे आयडियाथॉन हॅकॅथॉन आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा घेतो. रिजन्स अवेअरनेस क्रिएट करतो. आणि तिथून ज्या काही स्टार्टअप्स असतात त्यांना लक्षात येते की बाबा ठीक आहे, कोल्हापूर नाही तर पुण्यामध्ये इकोसिस्टम आहे, जळगावला गेलं तिथे आहे. हे आम्ही पूर्णपणे त्याचं मार्केटिंग करतो सगळ्या कॉलेजेसमध्ये. प्लस आम्ही आमचे स्वतःचे पण प्रोग्राम असतात. त्यामुळे बऱ्यापैकी ह्या इकोसिस्टमचं मुलांना अंडरस्टँडिंग होतं. आणि पहिल्या सुरुवात 1-2 वर्षामध्ये आम्हाला जास्त नाही, पण ह्या 3ऱ्या-4थ्या वर्षामध्ये आमच्याकडे रोज 4-5 स्टार्टअपच्या एन्क्वायरी येतात, हे सगळं स्प्रेड झाल्यामुळे. ओके. मग जसं बघतो की आपल्याकडे दररोज 4-5 स्टार्टअप येतात, त्यासाठी तुमची काही फिल्टर प्रोसेस आहे का की स्टार्टअप इलिजिबल आहे का इन्क्युबेशन सेंटरला वगैरे? त्याच्यामध्ये आम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलं आहे स्टार्टअपच्या याच्यामध्ये. बेसिकली आम्ही त्याचं बिझनेस मॉडेल चेक करतो, आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तो पॅशनेट आहे का, त्याच्याकडे रिस्क टेकिंग ॲबिलिटी आहे का, किंवा त्याच्याकडे किती दम आहे, मग तो 2 वर्षे 3 वर्षे तो थांबू शकतो का ह्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी बघून आम्ही त्याचं बिझनेस मॉडेल चेक करतो, आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन सजेस्ट करतो. आणि ते आम्हाला योग्य वाटलं चांगल्या पद्धतीने तर आम्ही त्याला सांगतो की ह्या बिझनेस मॉडेल किंवा तुझ्या आयडियाप्रमाणे तू काम कर. अदरवाईज जर ती आयडिया सूट होत नाही तर आम्ही त्याला सांगतो की ती आयडिया पूर्ण स्क्रॅप करून तू दुसरी नवीन आयडिया घे, किंवा आमच्याकडे आयडिया आहे ती आयडिया घे, त्याच्यावरती काम कर. किंवा आता बऱ्याच वेळा असं होतं की काही स्टार्टअपवाले येतात. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की माझ्याकडे मागच्या महिन्यामध्येच एक केस स्टडी झाला की आम्ही एक वेस्ट सेग्रिगेशनसाठी आम्ही कंपनी इस्टॅब्लिश करतो. मग त्या इपोरिको वेस्ट मॅनेजमेंट LLP नावाची कंपनी. त्यामध्ये निलेश नावाचा एक मुलगा आला की सर मला पण बिझनेस करायचा आहे, पण माझ्याकडे आयडियाज नाहीत, काय करायचं. मग त्याला म्हटलं की तुझ्याकडे इन्व्हेस्टमेंट काय आहे का, करू शकतोस का. मग तू एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये तू एंट्री करू शकतो का, नवीन जातात. तो म्हटलं की सर असेल तर मला खूप चांगलं आहे, कारण मी परत नवीन सुरुवात करण्यापेक्षा त्याचा एक्झिस्टिंग एरियामध्ये एंट्री केलं तर मग त्याला आम्ही 25% शेअर होल्डिंग करून त्या कंपनीमध्ये त्याला डायरेक्टर केला, पार्टनरशिपमध्ये कंपनी इस्टॅब्लिश केली. आणि तो बिझनेस आता सध्या लगेच डे नंबर 1 पासून तो कंपनीमध्ये फुल टाईम काम चालू केला, आणि आज त्याच्या कंपनीचा डिस्पॅच पण झाला सगळीकडे वेस्टचा. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही त्यांना मदत करत असतो की खरोखरच तो काम करत असेल, पॅशनेट असेल तर लगेच इंटिग्रेट करतो. अशी ही ऑलरेडी इकोसिस्टम आपली बिल्ड झाली आहे. नवीन उद्योजकांना सुद्धा आमची आयडिया त्यांना देतो आणि बिझनेसमध्ये एंट्री करायला होतो. त्यांची आयडिया घेऊन लवकरात लवकर आम्ही त्यांना पुढे घेऊन जातो. म्हणजे जसा स्टार्टअपचा काय फिल्टरेशन क्रायटेरिया आहे तुमच्या, त्या पद्धतीने तुम्ही त्यांना गाईड करता. या सगळ्या स्टेप्स आहेत आमच्या. यामध्ये तुम्ही स्टार्टअपला ॲक्च्युअलमध्ये काय हेल्प देताय की मार्केटिंगमध्ये, फंडिंगमध्ये, नेटवर्कमध्ये? याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर सपोज तुमचा प्रोडक्ट तयार आहे आणि तुमच्याकडे अंडरस्टँड करतो की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे मार्केट रिचमध्ये आम्हाला प्रॉब्लेम, मग त्यासाठी कोणतं मार्केट फिट होतं त्या मार्केट रिसर्च आम्ही करून देतो. त्या मार्केट फिटमध्ये त्याला आम्ही सांगतो की ह्या ठिकाणी तुझं प्रोडक्ट सेल होऊ शकतं आणि त्या ठिकाणी तू सेल कर. आणि दुसरी गोष्ट त्याला कस्टमर ॲक्विजिशनमध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा गव्हर्नमेंट क्लायंट असतील किंवा आमच्या नेटवर्कमधले जे काही बिझनेस असतील. आमचे जरा सिबिकच्या नेटवर्कमध्ये जर बघितलं तर सगळ्या इंडस्ट्री असोसिएशन, सगळ्या इंडस्ट्री सगळ्या टाईपच्या, मग त्याच्यातून आम्ही त्याच टाईपच्या इंडस्ट्रीला त्याला डायरेक्ट क्लायंट म्हणून तिकडे आम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या स्टेपमध्ये तो आहे त्या स्टेपपासून पुढे आम्ही त्याला मदत करतो. म्हणजे आता काही काळात फ्रँचायझी मॉडेल कोणाला डेव्हलप करून पाहिजे ते पण आम्ही करून देतो. फ्रँचायझी मॉडेल डेव्हलप करून देतो. आणि तुमची आयडिया असेल तर सपोज आयडिया आहे फक्त आणि आम्हाला खूप चांगली वाटली तर त्याला आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करून प्रोडक्टपर्यंत त्याला घेऊन जातो. लक्षात. मग जे काही गॅप्स आहेत स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये जर्नीमध्ये, म्हणजे आयडियापासून पूर्ण मार्केट रीच आउट, प्रोडक्ट सेल आणि स्केलिंग, या सगळ्या स्टेप्समधल्या कोणत्या स्टेपमध्ये तो आहे तिथून पुढच्या सगळ्या स्टेपमध्ये आम्ही त्याला मदत करतो. ओके. तसे आपल्याकडं काय नेटवर्क ऑलरेडी तयार आहे? नेटवर्क आपलं पूर्ण ऑल इंडिया लेवल आपलं नेटवर्क आहे. आपले स्टार्टअप्स आहेत, आपले मेंटर्स आहेत. मेंटर्स पूर्ण इंडिया लेवलला सगळे काम करतात. प्लस सिबिक इन्क्युबेशन सेंटर हे सगळ्या जवळजवळ इन्क्युबेशन सेंटरबरोबर काम करते एकत्र. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींतून फायदा काय होतो की त्यांना नेटवर्क लगेच मिळतं. गव्हर्नमेंटमध्ये काय प्रॉब्लेम्स असेल ते लगेच सॉल्व्ह करता येतं. कंपनी रजिस्ट्रेशन पाहिजे तर आमच्याकडे सगळे पूर्ण लो कॉस्टमध्ये सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. CS आहे, CA कनेक्टेड आहे, फंडिंग एजन्सीज आमच्याकडे कनेक्टेड आहे. गव्हर्नमेंटचा आमचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. वेगळ्या फंडिंग स्कीम्स आहेत, त्या स्कीममध्ये त्यांना अप्लाय करायला होतो. अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सगळ्या बाजूनं मदत करून त्यांना चांगल्या पद्धतीनं ग्रो करायचा प्रयत्न करतो. ओके. तर यामध्ये आता मला विचारायला आवडेल की स्टार्टअपवाल्यांना फंडिंगसाठी काय मार्ग उपलब्ध असतात किंवा कोणत्या सिरीजमध्ये फंडिंग असते? आता याच्यामध्ये कसं आहे की बेस्ड ऑन मार्केट रिच आउट कसं आहे, किती पेनफुल मार्केट आहे, किती लवकर ते अप्रोच करू शकतात, त्याच्यावरती अशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या. सपोज आता तुमची बेसिक आयडिया आहे खूप चांगली आहे आणि प्रोटोटाईप तयार केला. प्रोटोटाईपपासून आयडिया टू प्रोटोटायपिंगला सुद्धा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याला आपण ग्रँट्स म्हणतो. साधारणतः 1 लाखापासून 2 लाख 10 लाखापर्यंत ग्रँट्स मिळतात स्टार्टअपला ज्याला चांगली आयडिया.
अशा इन्क्युबेशन सेंटरला तो अप्लाय करू शकतो. गव्हर्नमेंटची DSTची स्कीम आहे, परत प्रिझम नावाची स्कीम आहे. अशा भरपूर स्कीम्स आहेत ज्या स्कीममध्ये तो आयडियासाठी अप्लाय करतो प्रोटोटाईप. त्यानंतर पुढची स्टेज आहे प्रोटोटाईप म्हणून मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट, जे मार्केटमध्ये स्केलेबल, मार्केटमध्ये आपण सेलेबल प्रॉडक्ट म्हणतो. बरोबर. त्याच्यासाठी सुद्धा प्रोटोटाईपपासून प्रोडक्ट तशा पण रेंजमध्ये 10 लाखापासून 20 लाख 30 लाख स्टार्टअप इंडिया असेल, गव्हर्नमेंट स्कीम, अशा पण स्कीम्स अवेलेबल आहेत. आता ज्यावेळी तुम्ही आयडियापासून प्रोटोटाईप प्रोडक्टमध्ये येता आणि आता पुढे गरज काय पडते, कस्टमर ॲक्विजिशन, मार्केट डेव्हलप करणं, याच्यासाठी सुद्धा स्टार्टअप इंडियामधून तुम्हाला 25 लाख रुपये मिळतात, जे खूप कमी, बँक इंटरेस्टपेक्षा खूप कमी असतं. ते फंड तुम्हाला कसं आहे, मार्केट डेव्हलपमेंट, मार्केट रिच आउट किंवा तुम्हाला जे बेसिक स्टेप्स आहेत त्या स्टेप कव्हर करण्यासाठी 25 लाख रुपये स्टार्टअप इंडियाकडून मिळतात. आणि दुसरी गोष्ट 20 लाख रुपये ग्रँट स्टार्टअप इंडियामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या असतात ग्रँटच्या सिस्टीम. बरोबर. तर याच्या व्यतिरिक्त एखादा स्टार्टअप ट्रॅडिशनल मेथॉडॉलॉजीमध्ये घेऊन येतो, मग त्याला कसं आहे की गव्हर्नमेंटच्या सबसिडायरी स्कीम्स आहेत, ठीक आहे. वेगवेगळ्या सबसिडायरी स्कीम्समध्ये त्यांना आम्ही बसवून देतो. CMEGP असेल, PMEGP असेल किंवा वेगवेगळ्या अशा बऱ्याच स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये त्याला सबसिडी स्कीममध्ये आम्ही त्याला सपोर्ट करून पुढे त्याला घेऊन जातो. कम्पॅरेटिव्ह करून देतो. मग एखादं प्रॉडक्ट खूप महाग असेल तर त्याचा अनुभव नसतो, मग आमचा एक्सपिरियन्स असल्यामुळे आम्ही निगोशिएशन करून सुद्धा त्याचा प्लॅन कसा उभा करायचा तिथंपर्यंत आम्ही त्याला मदत करतो. तर अशा भरपूर स्कीम्स आहेत. म्हणजे मी काय म्हणतो की बऱ्याच वेळा स्टार्टअपच्या डोक्यात एक फॅड असतं की पैसे असल्याशिवाय बिझनेस उभा राहू शकत नाही. पण मी तर म्हणतो काय की तुझी आयडिया जर चांगली असेल, इफ युअर पॅशनेट, पैसा उभा राहतो. आपल्या भारतामध्ये भरपूर आता स्टार्टअपसाठी स्कोप निर्माण झालं आहे. फंडिंग इज नॉट द प्रॉब्लेम नावडेज. मी काय म्हणतो की तुमची आयडिया आणि यू शुड बी पॅशनेट अबाउट दॅट. आणि तुम्ही 1-2 वर्षे त्या मार्केटमध्ये राहायचा तुम्ही ठराव करून जर आला तर तुमचं स्टार्टअप 100% सक्सेस होतो. आता हाच प्रॉब्लेम आहे की मराठी माणसांना आपल्या आयडियाला मार्केटमध्ये न्यायसाठी किती पैशाची गरज आहे, हाच त्यांना समजत नाही की किती फंडिंग घ्यायचं किंवा काय. नाही, याच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. म्हणजे आता मराठी उद्योजकांना पहिलं त्यांना प्रायोरिटी देऊन उद्योजक व्हावं ही माझी पण अपेक्षा आहे. आणि मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून त्यासाठी मी प्रयत्न करतोय. कारण काय की मराठी उद्योजकामध्ये पॅशन खूप चांगली असते, त्याच्याकडे मल्टीडिसिप्लिनरी नॉलेज असतं, वेगवेगळ्या पद्धतीने तो विचार करायची क्षमता असते. फक्त त्याचा प्रॉब्लेम काय आहे की बिझनेस करायचं म्हटल्यावर, कारण त्याच्या पहिल्यापासून फॅमिलीमध्ये ते सांगितलं असेल की तू नोकरी करणारच व्हायला पाहिजे, रिस्क घ्यायची नाही. बरोबर आहे. बरोबर. रिस्क न घेता आपण जीवन जगायचं. रिस्क न घेता जीवन जगायचं म्हटलं तुम्हाला पैसे मिळणार नाही, ठीक आहे. पैसे मिळणार नसेल तर तुम्ही पुढं परत काय जास्त तुमची प्रगती होणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही ह्या नवीन आयडियाज असतील, आयडियापासून तुम्ही पुढं 1-2-3 वर्ष मार्केटमध्ये टिकला तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं बिझनेस म्हणू शकता. पण एवढाही कॉन्फिडन्स आहे की मराठी उद्योजक जर 3 वर्ष त्या मार्केटमध्ये राहायला व्यवस्थित, तो जगाला डॉमिनेट करू शकतो. हा मराठी उद्योजकाचं ॲक्च्युली ते श्रेय पण आहे. आणि त्याच्यामध्ये जे स्किल्स आहेत ऑलरेडी, ते स्किल्स जे आहेत ते स्किल्स वरती आणायचा प्रयत्न करणे आणि ते त्यांनी इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच केला किंवा चांगल्या मेंटर्सला केलं तर ते स्किल्स यामध्ये चांगले बिल्ड होऊ शकतात. हे मराठी उद्योजकांना अशा पद्धतीने जर अप्रोच ठेवला तर त्याचं स्टार्टअप चांगल्या पद्धतीने ग्रो होतं. असे बरेच मराठी उद्योजकांसाठी आता तुमचं पॉडकास्टसुद्धा चॅनेल मराठी उद्योजकांसाठी चांगलं काम करतं आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, आपल्याच मराठी तरुणांनी आपल्या मराठी उद्योजकांना मदत केली तरच हे जाळं, मराठी उद्योजकांचं जाळं चांगलं तयार होईल. नाहीतर आज बघितलं तर आज मराठी उद्योजकांचं हे नोकरीचं मॉडेल निर्माण झालं. हे कसं बिझनेसचं मॉडेल कसं तयार करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला. स्टार्टअपमध्ये तर नेटवर्क सगळ्यात महत्त्वाचा नेटवर्क आहे. नेटवर्कच्या आधारावर स्टार्टअप पुढे जातात. बरोबर. या पद्धतीनं स्टार्टअपनं तुमच्याकडं कोणत्या एक हायलाइटेड 2 गोष्टीसाठी यावं, 4 गोष्टीसाठी यावं, कशासाठी यावं त्यांनी तुमच्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक अवेअरनेस करता या म्हणून, पण ॲक्च्युली माझा स्टार्टअप आहे, मी तुमच्याकडे काय यावं? आता सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्याकडे पैसे मिळतो त्याने येऊ नये, माझ्याकडे योग्य मार्ग मिळतो, म्हणजे पैसे मिळतात म्हणून त्याने येऊ नये. ओके. त्यानं त्याला एक कॉन्फिडन्स येतो, पैसे तर मिळणार सगळीकडे, तू कुठे गेला तर चांगला बिझनेस मॉडेल असेल. माझ्याकडे त्यानं काय यावं की त्याला प्रॉपर मेंटरशिप मिळेल, त्याला प्रॉपर मार्ग मिळेल, चांगल्या डायरेक्शन आम्ही त्याला ग्रो करून देऊ शकतो. या सगळे जे कॉन्फिडन्स आहेत, हे कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये बिल्ड करायचा आम्ही पहिला प्रयत्न करतो. आणि नंतर त्याच्या लक्षात येते की स्टार्टअप उभा करण्यासाठी पैसे लागतच नाही. जे आम्ही सांगतो त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कारण पैसे भरपूर दुसऱ्या बाजूला अवेलेबल आहे, त्याची फक्त तयारी करायची. जसं आपण त्याला लोन पाहिजे तर 3 बॅलन्स शीट KYC तुमचं पाहिजे, तसं तुमच्याकडे धैर्य पाहिजे, तुमच्याकडे स्टार्टअपची चांगली आयडिया पाहिजे आणि तुमच्याकडे वेटिंग कपॅसिटी पाहिजे. आणि तेवढ्या जर गोष्टी असतील तर पैसे तुमच्याकडे उभारतात, एवढं मला गॅरंटी. म्हणजे पैशासाठी आहे नको? हां, पैशासाठी नको. पण पैशासाठी आला तर मी त्याला नको म्हणून सांगतो, कारण त्याचा अप्रोच वेगळा आहे. बरोबर. पैसे फक्त म्हणजे ते स्किलवर तो काम नाही करणार, स्किलवर तो काम करणार किंवा बिझनेस मॉडेलवरती काम करणार. बरेच वेळा असं होतं की त्यानं कुठेतरी दुसरे प्रॉब्लेम केले असतात फायनान्सचे कुठल्या तरी बिझनेसमध्ये, आणि जिथं पैसे मिळतो त्या ठिकाणी होतो आणि ते पैसे घेऊन त्याला परत वापरलं. हे बरेच अनुभव त्याच्यामध्ये आहेत.
तसं होऊ नये म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं क्रायटेरिया लावतो. असं होतंय का जनरली? होते. त्यामध्ये सोल्युशन काय तुमचं मग? नाही, ते आम्ही ओळखतोच लगेच त्यांना, त्यांचं काय आहे बॅकग्राऊंड प्रमाणे आम्ही त्यांना नाही म्हणून सांगतो सर की ह्या सगळ्या अशा गोष्टी कराल तर इलिजिबलच नाही, तुम्ही एलिजिबल नाही आहे, त्या गोष्टीपासून ह्या स्टेप्सप्रमाणेच काम करायचं. ओके. अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो. बरं, आता मला विचारायचं झालं तर तुमची जर्नी स्टार्ट झाली इन्क्युबेशन सेंटरची 2012-13ला काय तर RIT मधून. येस. तेव्हाचा एक कालावधी आणि आत्ताचा रिसेंटली कालावधी, काय फरक होते? स्टार्टअप कशी आयडिया जनरेट व्हायला लागल्यात का मराठी माणसांमध्ये वगैरे? नाही, तो काळ आणि हा काळाच्यामध्ये खूप फरक पडला आहे. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह इन्क्युबेशन सेंटर उभारायला लागलेले आहेत आणि बऱ्याच तरुणांना आज हे सोशल नेटवर्क जे आहे की सोशल मीडिया आहे, याच्यामुळं काय झालं की त्यांच्या सिंगल टिपवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल दिसायला लागल्या. ज्या स्टार्टअपचे युनिकॉर्न झाले, किती लोकांनी पैसे मिळवले, किती लोक नॉलेज भेटायला लागलं. त्यामुळे कसं आहे की हा जो अप्रोच आहे मुलांचा, आता जे स्पेसिफिकली जे काय म्हणतो आपण अभ्यासावरती फोकस करणारे जे आहेत का नाही, त्याच्यापेक्षा जे मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे अभ्यास त्याला जास्त आवडत नाही किंवा एकदम मिडियम स्टेजमधले आहे, तर त्याला एक वेगळा काहीतरी मार्ग पाहिजे असतो. तो पूर्वी तो जास्त त्याला दिसत नव्हता, आता हा दिसतोय. बरोबर. मग फॉर एक्झाम्पल काय की इंजिनियर जरी झाला असला तर तो कुठेतरी हेल्थकेअरमध्ये काम करतो, कुठेतरी वेगळ्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करतो. म्हणजे त्याला कसं आहे की त्याला बिझनेस मॉडेल हे पूर्वीपेक्षा जास्त आवडायला लागले. त्यामुळे याचा जो सर्च आहे तो सर्च आत्ता जास्त वाढलेला आहे, कारण का सगळ्या बाजूने ती इकोसिस्टम तयार झाली. मी तुम्हाला फंडिंग स्टार्टअप करायसाठी काही लिमिटेशन्स नाही, लिमिटेशन नाही, कुठल्या वयाची अट नाही, कसं काही एज्युकेशनची नाही. एनीवन कॅन स्टार्ट ॲट एनी टाइम. मी तर म्हणतो की तरुणांनी 5वी, 6वी, 7वीपासून त्याचं स्टार्टअप फॉर्म करावं. बरोबर आहे. मी एक्झाम्पल सांगतो. अमेरिकेमध्ये एका मुलीनं, इंडियनच मुलगी आहे, तिला फक्त त्या वडिलांनी सांगितलं काय की 7वीला असताना तू इथली परीक्षा दिलीस तर तुला इथं राहायला. मग तिनं त्या विचार काय केला की ठीक आहे, मी त्यापेक्षा मी वेगळं काहीतरी करतो. मग ती AI मॉड्यूलमध्ये शिकायला गेली. आता रिसेंट शो आहे. आता ते शिकायला गेली 3 वर्षानंतर तिनं AI मध्ये एज्युकेशन बेस्ड प्रोडक्ट तयार केलं आणि पहिल्या वर्षी ते प्रोडक्ट लॉन्च केलं. तर पहिल्याच वर्षी टर्नओव्हर तिचा 100 कोटी झाला. म्हणजे 14 वर्षाची मुलगी 100 कोटी टर्नओव्हर करू शकते. तिला वयाच्या 13-14 वर्षी समजलं की काहीतरी स्टार्टअप बनवायचं. 10व्या वर्षी समजलं, कारण तिने काम केलं तर 14 वर्षीचं स्टार्टअप लॉन्च झालं. म्हणजे त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड पण तसं होतं की ते वडील टीचर होते. ओके. म्हणजे ना अभ्यास केला, कारण हे तुम्ही तर काय तिला टेक्नॉलॉजी ॲक्सेसिबल राहिली, बाहेरच्या जगात काय चाललंय, आपण काय करायला पाहिजे, हे सगळं सिंगल टिपवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की माझ्यासारखे काय होतं की मी असं जर सर्च मारलं की 14 वर्षामध्ये यशस्वी उद्योजक स्टार्टअप झाले कुठले, त्याकडे स्टोरीज येते, तो बघू शकते सर्च करून. त्यात तो स्वतः त्यात कुठं फिट होऊ शकतो हे सगळं त्याला कळतं. त्यामुळे तो चांगल्या पद्धतीनं ते बिझनेस ग्रो करू शकतो. ओके. तर आता आपल्याकडे जे स्टार्टअप येतात ते साधारणतः कोणत्या वयोगटातले जास्त तरुण आहेत आपल्याकडे? मी जर सांगितलं की साधारणतः 20-21 वर्षापासून माझ्याकडे 65 वर्षापर्यंत तरुण आणले. ओके. हो, या रेंजमध्ये. आणि जे कॉलेजमधले तरुण आहेत ते आम्ही इथं न घेता आम्ही त्यांना कॉलेजमध्ये सपोर्ट करतो. म्हणजे तसं बघायला गेलं तर 12-13 वर्षापासून 65 वर्षापर्यंतच्या लोकांनी आतापर्यंत स्टार्टअपमध्ये आमच्याकडे एन्क्वायरी केलेली आहेत. त्यातले चांगले आहे, त्यांनी बिझनेस स्टार्ट पण केला आणि चांगल्या पद्धतीने पुढे ग्रो पण करतात. मला तर वाटतं आत्ता एक स्टार्टअपचं फॅड आपल्याला हायस्कूल लेवलला न्यायला गरजेचं आहे. तिथून मुलांना अवेअरनेस चालू करायला पाहिजे. नाही, त्याला ज्यावेळी कळतं, म्हणजे छोटे म्हणजे समजा ते 3रीतून 4थीत आला, बरोबर, 4थीला जर 5वीपासून तर ॲटलिस्ट त्याला या सगळ्या गोष्टीची इकोसिस्टम त्याला मिळायला पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने अप्रोच केला की त्यामध्ये अटल टिंकरिंग लॅब्स नावाचा कन्सेप्ट आणला की मुलांना इनोव्हेशन्स म्हणजे प्रोडक्ट बेस्ड आयडियाज त्याला जनरेट करून ते त्याला जास्त अप्रोच करणं, टेक्नॉलॉजी त्याला जास्त मदत करणं, किंवा ते एक वेळा तो येऊन त्याला लक्षात आलं की बारे आपण प्रोडक्ट किंवा प्रोटोटाईप तयार करू शकतो. त्यानंतर त्याला लक्षात येतं की मी प्रोडक्ट करून ते मार्केटमध्ये पण आणू शकतो. तर अशा पद्धतीची इकोसिस्टम ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह थ्रू चालू आहे. पण अजून त्याला चांगल्या पद्धतीनं वाव मिळायला पाहिजे आणि ते सगळं आपल्या लोकांचं काम आहे. ते आता तेच फॅड आहे की आपल्या मराठी माणसांच्यात की स्टार्टअप चालू करायचं असलं तर तू एखादा इंजिनियर तर पाहिजेस, नाही तर एक श्रीमंत बापाचा मुलगा पाहिजेस. म्हणजे इंजिनियरच एक स्टार्टअप तयार करू शकते किंवा श्रीमंत बापाचा मुलगाच एक स्टार्टअप तयार करू शकते, असं एक फॅड आहे मराठी माणसं. नाही, असं काय नाही, हे चुकीचं आहे पूर्णपणे. सपोज मी काय सांगितलं की तुमच्याकडे एखादी स्टार्टअप आयडिया खूप चांगली असेल, तुम्ही इन्क्युबेशन सेंटरला रीच करायचं. एक्झॅक्टली. मग इन्क्युबेशन सेंटर काय करतं की तुमचं क्वालिफिकेशन काय बघत नाही, म्हणजे तुमच्या आयडिया किती चांगली आहे आणि ते किती परिपूर्ण आहे, किती मार्केटमध्ये रीच होऊ शकतं का. मग काय होतं की सपोज तुमच्याकडे पैसे नाही, मग आम्ही काय करतो की ज्याच्याकडे पैसा आहे, ज्या ऑलरेडी आमच्याकडे इन्क्वायरी आले, त्याला आम्ही सांगतो की ही प्रोडक्ट आयडिया याच्याकडे बेस्ट आहे, तू पैसे घाल, दोघं मिळून बिझनेस करा, स्टार्टअप फॉर्म करा, पुढे जावा. आणि असं काही नाही आत्ता किंवा कुठल्याही लेवलचा आला तरी तो इन्क्युबेशन सेंटरमध्ये बसला की त्याला वेगवेगळे मार्ग त्याला सापडतात. हे एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगतो आणि असे घडलेले आहेत. ओके. मग आपल्याकडे स्टार्टअप आला त्याची प्रोसेस काय राहते? रजिस्ट्रेशन पासून ते
मार्केटिंगपर्यंत ते प्रोसेस काय आहे म्हणजे त्यांना आता बेसिक कसं आहे की त्याला कंपनी लगेच रजिस्टर करायला पाहिजे असं काही नाही. ओके. की त्याला बेसिक कसं आहे की त्याची आयडिया काय आहे आणि त्याचा आयडियापासून त्याला आम्ही मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट म्हणतो की जे मार्केटमध्ये सेलेबल प्रॉडक्ट असायला पाहिजे किंवा सर्व्हिस असायला पाहिजे. ओके. म्हणजे जेणेकरून म्हणजे अशी सर्व्हिसपर्यंत पोहोचवायला पाहिजे की त्याला विकत घेणारे कस्टमर असतील. म्हणजे फायनल प्रोडक्ट त्याचा. फायनल प्रॉडक्ट ओके. ते मार्केटमध्ये आलं की मग तो कस्टमर सर्वे किंवा मार्केट सर्वे करून ठरवू शकतो की आपण किती पेनिट्रेट करू शकतो यावर्षी मार्केट. मग आपण तो बेसिकली कंपनी रजिस्ट्रेशनपासून ज्यावेळेस सेल चालू होतं त्यावेळेस तुम्ही कंपनी रजिस्टर करू शकता. मग ती काय प्रोसेस असेल की कंपनी रजिस्ट्रेशन त्यानंतर मग मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा त्यामध्ये पण डायरेक्टर फाउंडर ते. मग याच्यात वेगवेगळे कन्सेप्ट आहेत की बऱ्याच लोकांना आता कंपनीज वेगळ्या फॉर्म करायचं कसं आहे. प्रोप्रायटरशिपपासून 1 पर्सन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड असते. ओके. LLP आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी, हे सगळ्या स्टेप्स आहेत. ओके. मग त्यामध्ये स्टेप्समध्ये आम्ही त्या मुलांना सांगत असतो की तुमचा अप्रोच काय पाहिजे. काय लोक काय म्हणून म्हणतात की मला नॅशनल इंटरनॅशनल लेवलला बिझनेस करायचा आहे. मग अशा लोकांना आम्ही सांगतो काय की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म करा. ठीक आहे. किंवा ज्यांच्याकडे रिस्क घ्यायची कपॅसिटी जास्त नाही त्यांना म्हणतो की तू पहिले पार्टनरशिप कर किंवा प्रोप्रायटरशिपमध्ये करून एका लेवलला नंतर मग प्रोप्रायटरशिप किंवा LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अप्रोच. बरोबर. आणि काही लोकांचं कसं आहे की त्यांना फंडिंग पाहिजे असतं किंवा स्पेशली SC ST OBC कॅटेगरीची मुलं आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं बऱ्याच स्कीम ठेवल्या आहेत. त्यासाठी कसं त्यांनी गव्हर्नमेंटनं अट काय घातली आहे की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कमीत कमी असायला पाहिजे किंवा LLP असायला पाहिजे. तर मग त्यासाठी मग सुरुवातीलाच आम्ही अप्रोच करतो की त्यांना की तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इस्टॅब्लिश करा तुमच्या आयडियाबरोबर आणि ते फंडिंगला अप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे 6-7 सक्सेस स्टोरी झाले ज्यांना आम्ही 30 लाख रुपये मिळवून दिलेत अशीमच्या स्कीममधून. ओके. त्या स्टेपमध्ये कसं तुमची आयडिया असेल पहिला इनोव्हेटिव्ह आयडिया असेल पहिल्या वर्षी 10 लाख रुपये देतो. बरोबर. 10 लाख रुपये त्याच्यामध्ये कसं आहे की टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इव्हन तुमचा पगार स्वतःचा इव्हन तुम्हाला सोबत 1-2 माणसं घ्यायची त्यांचा पण पगार तुम्ही त्यातनं देऊ शकता 10 लाखामध्ये. बरोबर. आणि त्यामध्ये टेक्नॉलॉजी तयार करा. पण त्याच्यावरती पुढे जाता आयडिया टू प्रोटोटाईप तयार करा आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही प्रोटोटाईपपासून प्रोडक्ट करणार आहे त्यासाठी परत 10 लाख देतं गव्हर्नमेंट. ओके. आणि तिसऱ्या वर्षी परत 10 लाख. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट कस्टमर ॲक्विजिशन किंवा कंपनी इस्टॅब्लिश या सगळ्या गोष्टी करून तिसऱ्या वर्षी तुमचं मार्केट तुम्ही ॲक्वायर करू शकता. अशा या स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्सप्रमाणे आम्ही त्यांना सांगतो की कोणत्या टाईपची कंपनी तुम्ही रजिस्टर करायला पाहिजे. ओके. ते पण प्रोडक्ट मार्केटला सेल करण्याच्या योग्य असेल तर रजिस्ट्रेशन करायचं. हां म्हणजे त्याला कसं आहे त्याला मार्केट कुठलं ॲक्विजिशन करणार आहे त्याप्रमाणे. सपोज आता कोल्हापूर लोकल जर बघत असेल तर ट्रॅडिशनल बिझनेस झाला मग त्याला प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप फर्ममध्ये तो करू शकतो. पण त्याला फंडिंग किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स इतर काही फॅसिलिटेशन करायचे तर मिनिमम त्याला LLP टू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये करायला लागेल रजिस्ट्रेशन करायला लागेल की जो त्याला जास्त ॲडव्हान्टेज. बरोबर. त्याला जास्त ॲडव्हान्टेज. आता मला विचारायला आवडेल की आपल्या इन्क्युबेशन सेंटरचं व्हिजन काय आहे पुढचं नेक्स्ट. येस. आता आमचा अप्रोच कसा आहे की आज आम्ही 3 वर्षामध्ये 30+ कंपनीज रिच आउट केल्यात. पुढच्या 2 वर्षामध्ये आमचं टार्गेट आहे की 60+ कंपनीपर्यंत आम्ही पोचायचं. 30+30 म्हणजे 3 वर्षामध्ये 30, 2 वर्षामध्ये पुढच्या 30. ओके. आणि 5व्या वर्षी आमच्याकडे 100+ स्टार्टअपचं नेटवर्क आमचं स्वतःचं उभं करायचा आमचा हा मानस आहे. आणि त्याच्यातून आम्ही मल्टी टर्नओव्हर मल्टी ऑफिसेसमध्ये म्हणजे आता आमचं बघितलं तर कोल्हापूर एरिया आता हा वेस्टर्न महाराष्ट्रासाठी काम करतो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राला. ह्याच्यामध्ये आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण रिजनसाठी काम करतो. आत्ता आम्ही पुढं आमचं मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा ब्रँच ऑफिसेस पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ठरले सगळं पूर्ण जागा वगैरे आणि ते पण अप्रोच करून आम्ही ते नेटवर्क वाढतो. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र परत नॉर्थ महाराष्ट्र जो आहे तिकडचा कवर मिडल महाराष्ट्र मुंबईपर्यंत वगैरे असा पूर्ण महाराष्ट्र कवर करणार आणि त्याच्याबरोबर आम्ही मग स्टेट लेवलला परत काम करणार. असं टोटल आमचं पुढच्या 10 वर्षामध्ये इंडियामधल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचं नेटवर्क असायला पाहिजे असा आमचा पूर्ण एक स्टेप्स बाय स्टेप्स आमचा अप्रोच सध्या चालू आहे. विजन असेल. येस. ओके. आता काम चालूच आहे. काम चालू आहे. असं विचारायचं होतं मला की स्टार्टअप एक ठराविक स्टेजला जातोय चांगला रनिंग असतोय आणि सडनली फेल होतोय मग त्याच्या मागचं काय कारण असू शकतात की चांगला रनिंग स्टार्टअप फेल होतोय रोलिंग स्टार्टअप असतोय तो फेल काय कारण असू शकतात मेजर. त्याच्यामध्ये बेसिक कसं आहे आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की आपल्या इकडे शुगर इंडस्ट्री मोठी कर्नाटकमध्ये ग्रो झाली. ठीक आहे. तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने अप्रोच होऊन त्याच सेक्टरमध्ये काम करून त्यांनी पूर्ण चांगल्या पद्धतीनं ग्रो केले. किती वर्ष 20-30 वर्षे काम करून एवढ्या लेवलला पुढे नेलं इंडियामध्ये मार्केट डेव्हलप केलं. बरोबर. आणि नंबर 1 ते झाले. ठीक आहे. मग त्यांनी उठून काय केलं त्यांच्याकडे आलेला जो पैसा आहे तो पैसा त्यांनी काय केला की माहीत नाही काय झालं असेल मार्केट स्टडी केला नसेल किंवा दुसऱ्या देशामध्ये त्यांनी जाऊन तो पैसा इथला जो कमवलेला तिथे हे केला की मल्टिपल पैसा मिळवण्यासाठी. बरोबर. आणि सडनली काय झालं की त्याचा अभ्यास नसेल किंवा काहीतरी दुसरा विषय झाला कुठेतरी कमी पडले असतील ते आणि नंतर ज्यावेळी त्यांनी सगळी इंडियामधली इन्व्हेस्टमेंट तिथे नेऊन गेली आणि तो बिझनेस पूर्ण त्यांचा डाऊन झाला आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की इकडचा पण बिझनेस त्यांना बंद करून दुसऱ्याला टेक ओव्हर करावा.
म्हणजे अशा अशा केसेस होऊ शकतात की त्यासाठी आपल्याला फुंकून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत की आहे हे मार्केट सोडून जर आपण दुसऱ्या कुठल्या नवीन ह्याच्यामध्ये एंट्री केली तर माहीत नाही सक्सेस मिळेल किंवा नाही, पण त्याच्या अलाइड ॲक्टिव्हिटी जर असतील तर शक्यतो फेल्युअर कमी होतं. म्हणजे माझा कसं आहे, माझा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचा सपोज व्यवसाय आहे, तर मी माझं स्वतःच मी बाहेरनं असेंब्ली करून आणतो, तर माझं स्वतःचं असेंब्ली युनिट काढणं, माझं स्वतःच पुढं टेस्टिंग युनिट काढणं, हे कसं अलाइड उद्योग एकमेकांना होतं, त्याचा शक्यतो फेल्युअर त्यामध्ये कमी असतं. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की माझंच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की माझा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने 2010 पर्यंत ग्रो झाला. ठीक आहे, ग्रो झाल्यानंतर पण त्यावेळी मी पुढच्या मार्केटचा अभ्यास करायला पाहिजे होता. बरोबर. मी त्या मार्केटचा अभ्यास केला नाही. अभ्यास केला असता तर मी 2009लाच मी चाणक्यपणे वेगळी चाल खेळली असती का, कारण 2012 त्याला माझा बिझनेस बंद होणार आहे अशी कंडिशन येणार आहे पुढं, आणि जर मी प्लॅन बी जर ठेवला तर चांगल्या पद्धतीने परत तो ग्रो करू शकतो. हे सगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या चुका होतात. त्यामुळे काही बिझनेस तिथंपर्यंत जातात, परत फेल होतात. पण काही बिझनेस, आता तुम्ही रिलायन्स ग्रुप घ्या, रिलायन्स ग्रुपमध्ये तुम्हाला फेल्युअर कुठे जास्त दिसत नाही, आणि जरी त्यांचं फेल्युअर आलं ते दाखवत पण नाही. का, कारण त्यांनी काय करतात की एक कंपनी उभा राहिली त्याच्यात बरोबर बाकीच्या कंपनी उभा करत त्यांनी जातात. असं तुम्ही म्हणजे एक झाड तयार झालं दुसरे झाडं बरेच ते लावायचा प्रयत्न करतात, आणि त्या पद्धतीनं हा बॅलन्स होतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण एकाच बिझनेसवरती अप्रोच ठेवला तर त्याची वाईपआउट होण्याची जी काही सायकल असते ती 3 ते 5 वर्ष असते. त्यामुळे त्याला अलाइड बिझनेस तुम्ही उभा केला तरच ते झाडाला दुसरी फांदी तयार होऊन पुढे बिझनेस बेस तयार होऊ शकतो. हां, येस, अशा पद्धतीने हे चाललेलं असतं. त्यामुळं प्लॅन ए प्लॅन बी बरोबर तुम्हाला वेगळे अप्रोच, नवीन व्हॅल्यू ॲडेड गोष्टी करायला लागतील. जर व्हॅल्यू ॲडेड नाही झाला, मी नोकियासारखा ब्रँड त्यांना वाटत होतं की आमच्यासारखा ब्रँड जगात कुठलाच नाही हा चालणार. बरोबर. पण त्यांनी काय व्हॅल्यू ॲड केली नाही त्यांनी, त्यामुळे त्यांचा ब्रँड बंद पडला. या सगळ्या गोष्टी असतात काय की त्या पर्सनची पण चूक नसते, पण त्याची चूक काय असते की पुढं काय लागणार आहे त्या पद्धतीनं आपल्या कंपनीमध्ये बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे बिझनेस मार्केट स्टडी पाहिजे, मार्केट रिसर्च पाहिजे, मार्केटमध्ये काय चाललं पाहिजे बघायला पाहिजे. कमीत कमी जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी कशी अडॉप्ट करू शकतो, ह्युमन इंडिपेंडंट कशी सिस्टीम आपण करू शकतो, जेणेकरून ॲक्युरेसी चांगली येईल. अशा पद्धतीने जर करत गेला तर बिझनेस शक्यतो किंवा स्टार्टअप बंद कधी होत नाही. ओके, मग तेच आता आपण मराठी नवीन उद्योजकांना काय सांगू शकाल? नाही, त्यांच्यात म्हणजे मोटिवेशन म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल की त्यांचा जो अप्रोच आहे, ते अप्रोच जो इनर व्हॉईस, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्याचा इनर व्हॉईस क्लिअर असला पाहिजे की मला स्टार्टअपच फॉर्म करायचा आहे, मला 2-3 वर्षामध्ये स्टार्टअप फॉर्म करून मला सक्सेसफुल बिझनेसमन व्हायचं आहे. हा पहिला इनर व्हॉईस त्याचा पाहिजे. दुसरी गोष्ट, ही शुड बी पॅशनेट अबाउट दॅट. लर्निंग भरपूर अवेलेबल आहे, आपल्यासाठी काय पाहिजे ते घेऊन त्यामध्ये आपलं स्वतःचं पॅशन तयार करायला पाहिजे, आणि त्यांना ओळखायला पाहिजे की माझं पॅशन मार्केटिंगमध्ये आहे का, प्रोडक्शनमध्ये आहे का, मार्केट डेव्हलप करण्यामध्ये आहे. तर तो घेऊन त्याच्याशी रीच आउट करण्यासाठी इतर को-फाउंडर्सचं नेटवर्क उभा करून पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्सनं 2-3 वर्ष जर तो मार्केटमध्ये राहिला तर चांगल्या पद्धतीने पुढे तो ग्रो होऊ शकतो, असं मला ह्या सर्व मराठी उद्योजकांना हे सांगायचं. चालेल, आपण थांबूया मग इथे. येस, थँक्यू. ओके सर, थँक्यू.